चालणार 2 तासाचा अंतर पार करून आपण या बीड शहरामध्ये दाखल झाला। कार्यकर्त्यांना म्हणालो होतो की आपण साध्या पद्धतीने अर्ज दाखल करू, पण कार्यकर्त्यांचा उत्साह एवढा होता की कार्यकर्ते म्हणे आम्हाला बीड मध्ये तुमचा उमेदवारी अर्ज दाखल करायला आम्हाला स्वखर्चाने यायचंय, अशा भाऊ आम्ही तुमच्या सोबत येणार। पण आलेल्या माणसांना आपण काहीतरी व्यवस्थित त्या ठिकाणी सगळं बसवलं पाहिजे, मंडपची व्यवस्था केली पाहिजे। ही भूमिका घेऊन आज या परिसरामध्ये काही उन्हातानात बसले, काही सावलीला खुर्च्या आसपास अनेक ठिकाणी लोक त्या ठिकाणी बसलेले आहेत। या तुम्हाला उन्हाळ्यात बसवण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं, बांधवांना भारतीय जनता पार्टी केलं। आज सध्या बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार होते। गेल्या 4 दिवसापासून आम्ही हेलिकॉप्टरच्या शोधामध्ये आहे। या महाराष्ट्रातले जवळपास सगळे हेलिकॉप्टर भारतीय जनता पार्टीने बुक केलेले आहेत। जसं महाराष्ट्राचा नेता, देशाचा नेता, विरोधी पक्षाचा त्या सभेला जाऊ नये म्हणून हेलिकॉप्टर बुक केले, तसं विरोधी पक्षाला सुद्धा सभा घ्यायला जागा मिळू नये म्हणून हे ग्राउंड आणि मल्टीपर्पज छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण भारतीय जनता पार्टीकडून 18 तारखेपासून 25 तारखेपर्यंत बुक होत। सभा कुठे घ्यायची हा प्रश्न होता। मग शेवटी त्या मालकाला म्हणलं, बाबा रे तुलाही बीडमध्ये राहायचंय, अशोक हिंगेलाही बीडमध्ये राहायचंय, आपला सामाजिक एकोपा कायम आहे। तुझ्या सुखदुःखात येणारा अशोक हिंगे आहे, परळीचा उमेदवार तुझ्या सुखदुःखामध्ये येणार नाही। त्यांनी खडसून सांगितलं त्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना की मी अशोक भाऊला हे ग्राउंड देणार आहे, तुमचा ऍडव्हान्स सगळ्यांनी सगळा वापर करा। आणि म्हणून ही सभा आपली होती आहे। काल रात्री 10 पर्यंत त्यांचा कार्यक्रम चालला। रात्रीतून माझ्या मनात इच्छा असून सुद्धा मला मंडप टाकता आला नाही आणि माझ्या सर्व माता बहिणींना, बंधूंना भर उन्हाळ्यात बसावं लागलं। ही समस्त भीम सैनिकाची आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या सैनिकाला मी मानाचा मुजरा करतो। काय होत असलेले ज्या सर्वांना या ठिकाणी राजकारणापासून वंचित ठेवलेला आहे, त्याचप्रमाणे सवलतीपासून वंचित ठेवलेला आहे, असे असणारे सर्वजण इथे उपस्थित आहेत। आपल्या सर्वांना कल्पना आहे की सध्याचा काळ हा कसा आहे। भाजप हे आपल्या हातामध्ये संपूर्ण सत्ता घेण्याचा प्रयत्न करते आहे आणि त्यामुळे आपल्याला विषबाधा व्हावी अशा प्रकारचं एक विषारी भाषण आहे। या भाषणामध्ये नरेंद्र मोदी सांगतायत की मुसलमान घुसपैठी आहे, मुसलमान घुसपैठी। प्रत्येक इथं उमेदवाराचा फॉर्म हा बाद केलेला आहे। त्या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवार दबाव त्याचे सूचक त्याचे नातेवाईक असताना सुद्धा सूचक सांगतायत की हे आमच्या सह्या नाहीत आणि तो फॉर्म विड्रॉल होतो। त्यानंतर बीएसपी सारखा सुद्धा पक्ष असताना ते 48 तास कोणत्याही कार्यकर्त्याच्या नेत्यांच्या संपर्कात नसताना त्यांनी अखेर शेवटची नागरिक असं काय केलं, त्याची सुरुवात झालेली आहे। इथल्या जनतेला विनंती आहे की सुरत जर होऊ द्यायचं नसेल तर यावेळी 400 पार झालं नाही पाहिजे। आणि बीडमध्ये यावेळेस कार्यकर्त्यांनी निवडणूक हातामध्ये घेतल्यामुळे धक्कादायक निकाल लागतोय का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आज करण्यात आलेला आणि त्यानंतर आणि ह्या ठिकाणच्या